नमः पार्वतीपते हर हर महादेव. आज मी तुम्हाला शिवाची रामायणाशी संदर्भ असलेली कथा सांगणार आहे. मागच्या 2 कथा तुम्हाला मी महाभारताशी संबंध असलेल्या सांगितल्या. आता जरा रामायणाशी संबंध असलेली कथा सांगतो. कशा संबंध आहे तो कथेच्या शेवटी कळेल, आधी नाही. रामायण काळाच्या आधी म्हणजे रामजन्माच्या अगोदरचा हा काळ. गुरुद्रुह नावाचा एक भिल्ल एका जंगलात राहत होता. हा गुरुद्रुह भिल्ल मोठा क्रूर, खूप क्रूर. वाटेत येणाऱ्या माणसाला मारावं, त्याला लुटावं, त्याचं धन घ्यावं आणि त्याद्वारे आपण आपल्या कुटुंबाची गुजराण चालवावी, असं या गुरुद्रुह नावाच्या भिल्लाचं आयुष्यभर त्यात चाललेलं. कधी देवाची आराधना नाही, कधी देवाचं नाव नाही. आपल्या हाती असलेली भयंकर शस्त्र आणि त्या शस्त्राचा धाक दाखवून वाटसरूंना लुटणे. वाटसरून नाही मिळाला तर कुठल्या तरी एखाद्या गावात जाणे, त्या गावातल्या लोकांना लुटणे, चोऱ्या करणे आणि त्यावर आपलं आयुष्य कंठणे. एखाद्याचा जीव घेणं ह्या गुरुद्रोहासाठी फार सोपी गोष्ट होती. हा कुणालाही सहजपणे मारायचा. आताच्या काळातल्यासारखं गुन्हे घडला आणि पुन्हा कधीतरी सापडला असे पोलीस नव्हते. म्हणजे मग त्याला कसं काय देव दिसला वगैरे. आताच्या काळातल्यासारखं त्याची क्रिमिनल हिस्ट्री तपासली जात नव्हती. हॅबिच्युअल ऑफेंडर आहे का असं बघणारी यंत्रणा त्या काळामध्ये नव्हती. काही राजांचे जे सैनिक असायचे तेवढंच आपलं ते बघायचे. पण हा अशा जंगलात राहत होता जिथे काही राजांच्या सैनिकांना जाणं सुद्धा कठीण असायचं. मग इकडून तिकडे येणारे वाटसरू याच्या लुटीचं साधन. आणि ज्या दिवशी लूट मिळाली नाही त्या दिवशी हा जंगलातल्या प्राण्यांना मारायचा. हरीण मार, काहीतरी मार, आणि त्याच्या मांसावर आपल्या कुटुंबाला खाऊ घालायचं. जंगलात राहणाऱ्या माणसाला द्रव्य लागेल कशाला? काय लागेल ते फक्त खाण्यापिण्यासाठीची व्यवस्था लागेल आणि तेवढं तो मिळवायचं. अधिकाधिक धन, अधिकाधिक धान्य, धान्य स्वरूपात धन असलं पाहिजे याची काळजी तो घ्यायचा. एका रात्री काय झालं की मागच्या 2-3 रात्री त्याला काही कुठलं माणूसच मिळाला नाही. कुणी वाटसरू थांबला नाही किंवा कुणी गेला नाही. याचा भयाचा इतका डंका सगळीकडे पिटला होता की लोकांनी आपले मार्ग सुद्धा बदलले होते. की नको, हा गुरुद्रुह तिथे असतो आणि तो उगाचच आपल्याला लुटेल, त्यापेक्षा दुसऱ्या मार्गाने गेलेलं बरं, म्हणून त्याचं जंगलमध्ये न लागता लांबचा वळसा घालून लोक जाऊ लागली होती. बघता 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 याच्या उत्पन्नामध्येच कमतरता आली होती. झालं काय, एका रात्री यानं विचार केला, आता तर कुणी मिळत नाहीये, धान्य मिळत नाहीये, धन मिळत नाहीये, त्यापेक्षा एक सोपा उपाय करू. आता आपण जंगलातून एखाद्या हरणाची शिकार करू. मग त्याच हरणाचं मांस खाऊन आपल्या कुटुंबाची गुजराण करता येईल. हरीण शोधायचं आहे तर मग रात्रीच्या वेळी त्यानं एका तलावाजवळच्या झाडावर चढून आपल्या बाणाचा वेध लावून बसायचं आणि हरीण आलं रे आलं की त्याला मारायचं असं ठरवलं. रात्रीच्या वेळी तो साधारण नीरव शांतता झाली, रातकिड्यांचा आवाज किर 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 येऊ लागला की तो जाऊन एका झाडावर चढला. त्याला माहित नव्हतं की आजची रात्र ही शिवरात्र आहे. कुठून आलं कॅलेंडर? काय संबंध कॅलेंडरचा? शिवरात्र आहे हे त्याला ठाऊक नव्हतं, पण ती शिवरात्र होती. आणि योग बघा, तो ज्या झाडावर चढलाय ते झाड बेलाचं. कोणातरी पंथस्थानी जाता येता बेलाच्या झाडाखाली एक शिवलिंग स्थापन केलेलं होतं. आता याला काहीच माहित नाही. याला फक्त झाड, पानवठ्याजवळचं झाड, फार असं जाळी असलेलं की आपली हालचाल खालच्या प्राण्यांना कळू नये असं जाळीदार झालेलं बेलाचं झाड. हा जाऊन त्या झाडावर बसला आणि अचानक तिथे त्याला एक हरीण दिसलं. पाऊस पडून गेलेला असल्यामुळं बेलाच्या झाडावर पाणी साठलेलं होतं. यानं पानांना अलगद बाजूला करता दिसावं म्हणून 2-4 बेलाची पानं तोडली आणि खाली टाकली. याला कुठलं पान आहे तेच माहीत नाही.
त्या पानांच्या सोबत असलेलं पाणी शिवलिंगावरती पडलं आणि बेलाची पानं सुद्धा शिवलिंगावरती पडली. जलाभिषेकही झाला, जलही अर्पण करून झालं आणि बेलही पडलं. आपले शिवपुराणवाले सांगतात ना, एक लोटा जल एक बेलपत्र. याचं एक लोटा पण नव्हतं, काही पाण्याचे थेंब आणि काही बेलपत्र आपोआप त्या शिवपिंडीवर जाऊन पडले. तुम्ही मनातून करा किंवा अजाणतेपणातून करा, देवाचं नाव तुमच्या ओठी आलं ना की तुमच्यातले सद्गुण जागे होऊ लागतात. लक्षात ठेवा. त्यामुळं मी या सगळ्या अंगात येणाऱ्या माणसाच्या विद्रूपाला म्हणूनच विरोध करतो. देव अंगात येणं म्हणजे विकृती दूर होणं. मला सांगा, देव अंगात आलाय, आजकट विस्कट हातवारे करत येईल का? हे 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 करीत ते पिंजारलेले केस, लेकराला भीती वाटावी अशी दिसणारी बाई, असं होईल का? तुमच्या देवाचा संचार तुमच्यात झाला म्हणजे तुम्ही किती तेजस्वी आणि छान दिसलं पाहिजे. लोकांना नतमस्तक व्हावं वाटलं पाहिजे. लोकांच्या मनात प्रेमभाव उचंबळून आला पाहिजे. देव तुम्हाला नुसता स्मरला तरीही तुमच्यातलं वैगुण्य दूर करतो. तुम्ही उलट मरा 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 म्हणा, लोकांना म्हणा मरा 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 म्हणा. त्या मरामराचं शेवटी राम 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 होऊ लागतं. आणि ते मरामराचं राम राम झालं की रामनाम घेतल्याचं पुण्य मिळतं. मरा म्हणायची भावनाच निघून जाते मनातून. देवाच्या नावाचं एवढं महात्म्य आहे. याने तर शिवलिंगावर जलही अर्पण केलं आहे आणि बेलाची पानंही वाहिली आहेत. थोडासा मनातला कडवटपणा निघून गेलाय, अघोरीपणा निघून गेलाय. हे निघून गेल्यावर त्यानं त्या हरणाची सळसळ ऐकलीये, बाण रोखलाय आणि तेवढ्यात त्या हरणाला कळलंय की गडबड होतीये. हरणी होती ती, तिला कळलंय की गडबड होतीये. ती म्हणाली, राधा काय करतोयस? काय करतोय म्हणजे? तुला मारणार आणि तुला खायला नेणार, माझ्या घरच्यांचं पोट भरणार. अरे वा, माझ्या देहाचा एवढा सुरेख उपयोग होईल असं मला वाटलं नव्हतं. वा, मग हो मरणाला तयार? हो, मी मरणाला तयारच आहे. फक्त माझी एक विनंती आहे. म्हणजे काय? काय, माझी लेकरं घरी आहेत, त्या लेकरांना त्यांच्या पित्याच्या हवाली करते आणि मग तुझ्याकडे येते. ठीक आहे, चालेल, विश्वास ठेव, मी येईल. बघा, 2-4 बेलपत्र पडलीत, पाणी पडलंय, मनातल्या परिवर्तनाला सुरुवात झाली आहे. जा म्हणाला, जा लवकर ये, वाट पाहतो. ही गेली. काही क्षण वाट बघितली, परत नाही आली. म्हणाला धोका दिला तिनं, आता पुढची योद्धी मारतो. पुढची एक हरणी आली. त्याने पुन्हा आपल्या प्रत्यंच्या ओढली आणि प्रत्यंच्या ओढताना दिसावं म्हणून पुन्हा काही बेलाची पानं तोडून खाली टाकली. ती पुन्हा त्या पिंडीवर पडली, पुन्हा त्यासोबत पाणी पडलं. दुसऱ्यांदा शिवरात्रीच्या दिवशी दुसऱ्यांदा त्याच्याकडून जलाभिषेक झालाय आणि पानं पडलीत बेलाची. तेवढ्यात त्या हरणीलाही वाचा फुटली आहे. राधा काय करतोयस? काही नाही, एक गेली पळून, तू मात्र आता तुला सोडणार नाही, तुला मारणार. हरकत नाही, फक्त एवढंच आहे की मी ज्या लेकरांची व्यवस्था होते का ते बघते आणि तू मला मार हवं तर, मी येते परत. ह्याच्या मनात अजून सद्भाव शिल्लक आहे. त्या पूजेमुळं, नकळत घडलेल्या पूजेमुळं. जा म्हणाला, तूही जा, मी तुझ्यावर चांगुलपणावर विश्वास ठेवून आहे. बघा, 2 जीवांना सोडलंय, 2 जीवांना मरता मरता सोडलंय. तिसरा हरण आला, त्यानं पुन्हा मारण्यासाठी काही पानं तोडली दिसावं म्हणून, वेगवेगळ्या ठिकाणी आहेत ना, पुन्हा खाली टाकलीत, पुन्हा पाणी पडलंय, पुन्हा बेलाची पानं शिवाच्या पिंडीवर पडली आहेत. हरणही तोच म्हणाला, अरे तू ज्या 2 हरणींना आत्ता सोडलंय ना, त्या माझ्याकडेच लेकरं ठेवायला गेल्यात. मी काय करतो त्यांना सांगतो आणि त्यांना सांगून परत येतो, तू मला मार. त्या 2 गेल्यात म्हणला खोटं बोलून. तूही खोटं बोलून जाणार आहेस मला माहित आहे. नाही रे, खरंच खोटं बोलत नाही, मला तुझ्या हातून मरायला आणि तुझं अन्न व्हायला आवडेल, फक्त त्या लेकरांची व्यवस्था करून येतो.
ते म्हणला मला लेकरांची व्यवस्था करायची आहे म्हणून मी हो म्हणालोय, जा. तिसरा हरिण सोडला. तीनही घरी गेले एकाच ठिकाणी. हरणी म्हणाली पहिली मी जाते, त्यानं मला बोलवलंय. दुसरी म्हणाली मी जाते, त्यांनी मला बोलवलंय, तुम्ही दोघं संसार सुखाचा करा. मी काय, मी बहीणच आहे याची, माझं होईल. आणि म्हणाला अगं तुम्ही दोघी सांभाळता तर लेकरांना उत्तम आई सांभाळू शकते, तुम्ही दोघी राहा, मी जातो. आणि हे बोलत बोलत एकमेकांच्या मध्ये तिघही निघाले. आणि हे खाली झाडाच्या उभा राहून बोलतायत, नाही नाही मी मरतो, नाही नाही मी मरते. तिसरी म्हणते मी मरते, अरे तुमच्या दोघांची लेकरं बाळ आहेत, तुम्ही त्यांना सांभाळा, मी याने काय फरक पडतोय. व्याध हे वरून ऐकतोय, तो गुरुद्रुह वरून ऐकतोय. त्यानं विचार केला, ज्या प्राण्यांना कसलंही ज्ञान नाही, मनुष्य धर्म काय असतो ते माहीत नाही प्राणी असल्यामुळं, एकमेकांच्यासाठी ते आपला जीव द्यायला तयार आहेत. लेकरांचं कल्याण व्हावं याचा विचार करतायत. प्रत्येक जण दिलेला शब्द पाळतायत. मी तर माणूस आहे, मी किती पाळायला पाहिजे. तो तिघांनाही म्हणतो थांबा, तुमच्या बोलण्यातून मलाच दिव्य साक्षात्कार होतोय आणि मी ठरवलंय की तुमच्या तिघांनाही सोडून द्यायचं, जा निघून. ज्या क्षणी हा तिघांनाही मारण्याचा विचार सोडून देतो त्या क्षणी शिव प्रकट होतात. त्या क्षणी शिव प्रकट होतात. अरे मी प्रसन्न झाले तुझ्यावर. तुम्हाला देवा का? मी तर काहीच केलं नाही. ते मला 3 जीव सोडलेस, हे सगळ्यात मोठं काम. शक्य असून मारलं नाही, हे सगळ्यात मोठं काम. आणि इतक्या वेळेला तू माझ्यावर ते बेलाचे पानं टाकलेस, पाणी वाहिलंय. कदाचित महादेवाला तेव्हा माहित असेल की ते शिरोचे बाबा 1 लोटा जल आणि 1 बेलपत्राचं एवढं महत्व सांगतायत. यांनी तर कितीतरी बेलपत्र आणि कितीतरी थेंब पाणी त्यावर टाकलेलं होतं. त्या बाबांच्या कथानकासारखं शिवानी सांगितलं, अरे एवढे बेलपत्र झाले, तुझ्यावर तर प्रसन्न व्हायलाच पाहिजे मी. माग, तुला काय हवंय ते माग. आता व्याधाला देव दिसल्यावर काय मागायचं हे कळलं बरं का. त्या भिल्लाला कळलं, आम्हाला अक्कल नाही येत, अजिबात अक्कल नाही येत, कारण आम्हाला देव दिसतच नाही. आम्ही आपला देव दिसल्याचा आभास निर्माण करतो. मग सकुटुंबानाम सपरिवाराणाम क्षेम आयु आरोग्य, भिकाऱ्यासारखं देवा धन दे, लिकरू दे, बायको दे, यशम देही जयम देही, पत्नीन मनोरमा देही. अरे काय, त्याला कळलं होतं काय मागायचं ते. तो म्हणाला, देवा तुझ्या चरणाचा विसर होऊ देऊ नकोस, आणि माझं काय चांगलं करायचंय तुला माहित आहे. देवाकडे गेल्यावर एवढंच म्हणायचं, माझ्या आयुष्यात चांगलं व्हावं यासाठी काय केलं पाहिजे याची कल्पना तुला आहे देवा. तेवढं कर बस. तेवढं केलंस ना पुरेसं आहे माझ्यासाठी. त्याला माहित आहे तुम्हाला काय हवंय ते, तुम्हालाच माहित नाही, तुम्ही भिकाऱ्यासारखं मागत राहता. तथास्तु म्हणाले महादेव. म्हणाले आता तुला ज्ञानप्राप्तीही झाली आहे, सुखाची प्राप्तीही होईल, आणि मी सोड तुला ईश्वराची प्राप्ती सुद्धा होईल, सुख सुद्धा मिळतील. जा, आजपासून तू शृंगवेरपूर या नगरीमध्ये तिथला राजा म्हणून जाशील. गुरुद्रुह तू गुह्य नावानं ओळखल्या जाशील, आणि शृंगवेरपूरचा राजा निषाद राजा म्हणून काम करू लागशील. तू तिथे त्या शृंगवेरपुरात तुझं साम्राज्य असेल, त्या जंगलाचा स्वामी असशील, आणि तुला आशीर्वाद असा देतो की तुला देवाचा मित्र होऊन जगता येईल. प्रभू रामचंद्र तुला वारंवार येऊन दर्शन देतील, तुझ्याकडे राहतील, आणि तू ईश्वराचा मित्र होशील. शृंगवेरपुरात तो राहू लागला. जिथे ऋषी शृंगांचा आश्रम होता तिथे तो राहू लागला, आणि या भिल्लाला शृंगवेरपूरचा राजा केलं गेलं, आणि तो रामचंद्रांचा जवळचा मित्र झाला. या गुरुद्रुहाची कथा खरी कशी आहे ते कळायचं असेल तर प्रयागराजवरून 35 किलोमीटर असलेल्या शृंगवेरपूर या गावी जाऊन नक्की बघा. तिथे आता मी तुम्हाला काही छायाचित्र दाखवतोय, काही व्हिडिओ दाखवतोय,
तिथे आजही पुरातन काळातील या नगरीचा शोध लागला आहे. जी नगरी तुम्हाला आत्ता दिसतीये त्या शृंगवेरपुरी जाऊन नक्की तुम्ही या नगरीला बघा. त्या निषाद राजाला प्रणाम करून या, रामचंद्रांना प्रणाम करून या आणि या दोघांची मैत्री घडवणाऱ्या शिवालाही प्रणाम करून या. ऋषी शृंगांच्या आश्रमात जाऊन त्यांचंही दर्शन घेऊन या. नमस्कार.